कथेचं नाव गिरजा म्हातारी. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील. दिवस कासराबरोबर आला की गिरजा म्हातारी बाहेरच्या दगडी जोत्यावर येऊन बसायची. हातातली जाड जूड काठी तिथंच कोपऱ्यात ठेवायची. जोत्यावर इळती ठेवायची. तोपर्यंत आतून सून कांदा घेऊन यायची. भरलेली कांद्याची बुटी म्हातारी पुढे ठेवून घरा सकाळच्या स्वयंपाकासाठी निघून जायची. मग म्हातारी कामाला लागायची. येतीवर हळूहळू एक एक कांदा चिरत बसायची. येती पुढे ठेवलेल्या पेतळीत त्या लाल पांढऱ्या कांद्यांच्या फोडीच्या पाकळ्याच्या पाकळ्या पडायच्या. पण हे काम अगदी बेतानं तासात 2 तासात 1-2 कांदे चिरून होतील असं. कारण म्हातारी जाणा येणाऱ्या वाटसरू बरोबर सारखं काहीतरी बोलत राहायची. प्रत्येकाला बसायला बोलवायची. गिरजा म्हातारीचं घर गावाच्या अगदी मध्यभागी होतं. कोणी गावकरी पाहुणा रावळा आला तर गिरजा म्हातारीच्या घराचा जोता ओलांडल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नव्हता. गिरजा म्हातारी दिवस उगवायला त्या जोत्यावर बसायची. ती रात्री झोपायलाच घरात जायची. घरात एकुलती एक धाकटी सून, 2 नातू, शेतातून उशिरा येणारा हरभा, म्हातारीची लाडकी लेक नकुसा, एवढाच गोतावळा. नकुसा कधी हरिबाकडं तर कधी पांडबाकडं असायची. नातवांची शाळा सकाळी 10 वाजता सुरू होते, 5 वाजता सुटते. मग शाळेतून नातू घरी येतात. तोपर्यंत आतल्या घरात सून आणि जोत्यावर म्हातारी, अख्ख्या घरात दोघीच असायच्या. म्हातारीचा थोरला ल्योक गावाच्या वर्त वस्तीवर राहतो. त्याची बायका पोरं तिथंच राहतात. बापू दादा गेला. म्हातारीचं कपाळ बोडखं झालं. घर उघड्यावर पडलं. मग धाकटा गावात राहायला लागला आणि थोरला वस्तीवर. सणासुदीला दोन्ही भाऊ एकत्र येतात. पुरणपोळीचं जेवण करतात. मळ्यातल्या आंब्याचा आमरस करतात. 1-2 दिवस एकत्र राहून पुन्हा आपापल्या कामाला जातात. परवा बेंद्राच्या सणालाही पांडबा आणि हरिबा हे एकत्र आले होते. पांडबाने येताना त्याच्या मळ्यातली गाजरं म्हातारीला वांग्याचं भरीत आवडतं म्हणून वांगी आणली होती. थोडं बटाटू पण आणलं होतं. त्या दिवशी रात्री हरिबानं मटणाचा बेत केला होता. रात्री उशिरापर्यंत दोघं बोलत बसले होते. जेवण करून झाल्यानंतर हरिबा म्हणाला, ए पांडबा, 2-4 दिवस म्हातारीला वस्तीवर घेऊन जातो का? हे 2 दिवस भावाकडे जाऊन येतो म्हणते. पांडबा म्हणाला, अरे 2-4 दिवस काय, अरे 2-4 महिने घेऊन जातो की. अरे पण म्हातारी किती खडूस तुला माहितीये का? आपलं कुणाचं ऐकलं तर ना. अरे तिला या जोत्याशिवाय करमतच नाही. तरी पण विचारून बघ. होय म्हणत असली तर लगेच घेऊन जातो. मग हरिबा बाहेर येऊन म्हातारीला म्हणाला, ए आहे, 4 दिवस वस्तीवर राहायला जाते का? तुला पण थोडी हवा पालट होईल. तशी म्हातारी वसकन म्हणाली, का र, माझं तुला वज व्हायला लागलं का र? पुन्हा जर इकडं जाते का तिकडं जाते का असं विचारलं तर माझ्या नावावरचं सगळं रान इकून टाकीन. मग बसा दोघं बोंबलत. हरिबाच्या तोंडात मारल्यासारखं झालं. तो पुढं काहीच बोलला नाही. पांडबा म्हणाला, जाऊ दे, आता तिच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही. म्हातारी पहिल्यापासून आरबट आहे तशीच राहिली बघ. काही कळत नाही. लग्न सराईच्या वेळेला ही म्हातारी लईच बेशी असायची. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी सल्ला देत बसायची. कालचीच गोष्ट. दुपारची वेळ होती. गावात तशी सामसूम होती. बाया माणसं, गडी माणसं शेतात सुगीसाठी गेली होती. गावात कोणच नव्हतं. असलीच तर थकलेली, शेतात काम होत नाही अशी म्हातारी कोतारी माणसं होती. आणि एवढ्यातच गावातून 5-6 पाहुणं रस्त्यानं जाताना म्हातारीला दिसलं. म्हातारीनं डोळ्यावर हात करून डोळं बारीक करून लांब नजर फेकली. पांढऱ्या कपड्यातील 5-6 माणसं आणि 2-3 बाया रस्त्यानं चालत जात होती. त्या माणसांचा घोळका थोडा जवळ आल्यावर म्हातारीनं हाक मारली. म्हणाली, ओ पाहुणं, कंच्या गावचं व या की, पाणी तरी पिऊन जावा. म्हातारी एवढा अप्रूबाईनं बोलावती असं म्हटल्यावर त्यातलं 2-3 टोपीवालं जोत्यावर येऊन बसलं. 2 बायका पण आल्या.
त्याही जवळ येऊन बसल्या. मग म्हातारीनं विचारपूस करायला सुरुवात केली. कंच्या गावचं पाहुणं व तुम्ही? सोनकीर पडळीच आहे. कुणाकडे आला होता? त्या धर्मानाना सावताच्यात तिथं आलो होतो. त्यांचा मुलगा आहे लग्नाचा. मग म्हटलं त्या स्थळासाठी आलो होतो. बघितलं का मग कसं वाटतंय? अहो घरदार तसं चांगलं वाटतंय. 5 एकर जमीन पण आहे. पोरगा दिसायला बरा आहे. बघूया. आम्ही त्यांना 1-2 दिवसात निरोप देणार आहोत. म्हातारी फक्त ऐकून घेत होती. चहा पाणी झालं. पाहुणं उठून निघालं. मग मात्र म्हातारी हळू आवाजात म्हणाली, पाहुणं, मी मगाशी काय बोलली नाही, पण हे बघा, विचार करा बरं का. नुकतीच गडबड करू नका. फुपाट्यात पडायची येळ येईल. पाहुण्यांच्या मनात पाल चुकचुकली. पाहुणं डोक्यात नको त्या शंका आणि मुंग्या घेऊन गेलं. आठवड्याभरातच गावात आवई उठली. धर्मानानाच्या पोराचं लगीन मोडलं. पोरगीनच पोरग्याला नापास केला. गावात ठरत आलेली लग्न ही मोडत होती. पण म्हातारीला तोंडावर बोलण्याचं कुणी धाडस करत नव्हतं. नुकतीच दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती. पूर्वी म्हातारीचा नवरा म्हणजे बापू गावचा सरपंच होता. बापूचा गावात धाक होता. सरपंच म्हणून दरारा होता. बापूच्या माघारी म्हातारी सगळ्या गावाला तोच धाक दाखवायची. शिवाय ती मुलकाची फटकं. त्यामुळे तोंडावर कोणच बोलत नव्हतं. गावातल्या काही बायका म्हातारीच्या सुनेला विनवणी करत होत्या. अगं बाई, अगं कधीतरी तू त्या म्हातारीला सांग बाई तुझ्या, शानी हो म्हणावं. अगं दुसऱ्यांची लग्न मोडून तुला काय मिळतंय? सुनेला हे सगळं पटत होतं. पण तिलाही म्हातारीचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे ती पण बोलण्याचं धाडस करत नव्हती. पण एके दिवशी ती सहज म्हातारीला म्हणाली, ओ आत्याबाई, अहो जोत्यावर बसून गावातल्या माणसांना उगीच बोलवत जाऊ नका तुम्ही. कुणाचं लगीन मोडलं, कुणाच्या घरात भांडण पेटलं, अहो तर उगीच तुमच्यावर आळ येत्यात. अहो लांबनं आमच्या कानावर पडत या. का तुम्ही असं सगळं करताय? तशी म्हातारी सुनाच्या अंगावरच आली. म्हणाली, अगं ए गत काळे, अगं माझ्यावर आळ घेणारा अजून या जन्माला यायचं हाय. कोण आहे त्याचं नुसतं नाव सांग. तिथं जाऊन त्याला चिखला तुडवते. आणि तुला काय ग, घरात काम हाय का नाही? का दुसऱ्याचं ऐकून मला ज्ञान शिकवायला लागलीस ग? म्हातारीचा अवतार बघून सून गहार झाली. त्यानंतर मात्र तिनं कधीच हा विषय काढला नाही. अशीच एकदा म्हातारी जोत्यावर बसली होती. कुठल्या तरी गावावरून 2 पांढऱ्या जिपा भरून माणसं आली. भरकन गावात निघून गेली. म्हातारी त्या जिपा परत येण्याची वाट पाहत होती. कोण पाहुणा असतील, कुठल्या गावचा असतील, कशा करता आला असतील. म्हातारी उशिरापर्यंत विचार करत बसली होती. पण दुपार टळून गेली तरी त्या जिपा माघारी आल्या नाहीत. सायंकाळच्या 5 वाजत आल्या होत्या. दिवस कल्ला होता. शेतातून गुरं ढोरं परत यायला लागली होती. तोपर्यंत मगाशी गेलेल्या 2 जिपांचा आवाज यायला लागला. तशी म्हातारी जोत्यावरून खाली उतरली आणि थोडी रस्त्यामध्ये आडवी उभी राहिली. लांबून येणाऱ्या 2 जिपा म्हातारी जवळ आल्या आणि थांबल्या. जीपमधून 2 माणसं उतरली. त्यातल्या एक जणानं म्हातारीला विचारलं, ए आशे, आडवं का उभा राहिली? तुला कुठं जायचंय का? अगं पण आमच्या जीपमध्ये जागाच नाही. तर म्हातारी म्हणाली, ए बाबा, मला कुठं जायचं नाही, पण परक्या गावात ना आलाय. चहा दे, पाणी तर पिऊन जा म्हणून तुम्हाला थांबविले. त्या पाहुण्यांना वाटलं की या गावामध्ये सगळी माणसं प्रेमळ आहेत. म्हातारी जोत्यावरून उतरून आपल्याला अडवून पाणी देते, चहा देते. मग जीप मधली सगळीच माणसं उतरली. म्हातारीनं सुनेला हाक मारली. तिला सगळ्यांना चहा ठेवायला सांगितला आणि म्हातारी पाहुण्यांच्या बरोबर गप्पा मारायला लागली. म्हातारीनं विचारलं, कंच्या गावचं पाहुणं तुम्ही? आम्ही शिरगावचं. कुणाकडे आलता वा? पाहुण्यांनी नाव काय सांगितलंच नाही, पण म्हणाले, आलतो असंच. इथे एक चांगलं स्थळ आहे असं कळलं होतं, म्हणून आलतो बघायला.
मुलीसाठी? हो. मग बघितलं का? होय, आम्हाला इथे पसंत पडलंय. एवढ्या चहाला सगळ्यांनी चहा घेतला. थोड्या वेळानं पाहुणं उठून निघाले. तोपर्यंत पुन्हा म्हातारी हळुवारपणे म्हणाली, पाहुणं, मला सगळं माहिती आहे. तुम्ही कुठून आला, कुठं निघालाय, सगळं माहिती आहे मला. मी तुम्हाला अडवायला काय दूध खोई नाही. पण तुम्हाला सांगते, आगीतनं उठलं आणि फुपाट्यात पडलं, अशी तुमची अवस्था व्हायला न ग. म्हणून मी सांगते, विचार करा. लय गडबड करू नका, नाहीतर फसशीला तुम्ही. पाहुण्यांच्या डोळ्यात शंकेचं काहूर माजलं. गोंधळलेल्या नजरेनं पाहुणं म्हातारीकडे पाहतच निघून गेलं. या गोष्टीला आठवडा झाला असेल आणि गावात नवी नावही उठली. पांडबाच्या पोराचं लग्न मोडलं. पोरगीनंच त्यांना नकार दिलाय. पांडबाचा पोरगा शिकलेला, MBA झालेला. त्यानं कोल्हापुरात मोठा व्यवसाय सुरू केलेला. हे शिरगावचं स्थळ आलेलं होतं. ते दोघांना अगदी फिट्ट बसणार होतं. मुलगी पण शिकलेली होती. सगळी चौकशी करूनच पांडवानं त्यांना निरोप दिला होता. पांडवा त्या स्थळासाठी वर्षभर खटपट करत होता. याच्यासारखं दुसरं स्थळ शोधून सापडणार नाही असं ते स्थळ होतं. पांडबाच्या मुलाचं लग्न मोडल्यानंतर पांडबा सावध झाला. पांडबाच्या कानावर ही गोष्ट गेली. पांडबानं पुन्हा एकदा पाहुण्यांना निरोप दिला. 2 मध्यस्थी घालून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हातारीच्या तोंडामुळे घरचंच लग्न आज मोडलं होतं. पांडबा पिसाळीला सारखा झाला होता. आठवड्याभरानं एके दिवशी रात्री पांडबा म्हातारीच्या घराकडे आला. हरिबा उशिरा रानातून आला. त्या रात्री सगळेजण एकत्र जेवले. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळानं म्हातारीला सगळ्यांच्या मध्ये बसवलं. मग सगळेजण तिला बोलायला लागले. पांडबा म्हणाला, अगं आय, अगं तुझ्या तोंडावर आळा ठेव की जरा ग. अगं कुणाची भांडणं लाव, कुणाची लग्न मोड. अगं यातून काय मिळतंय ग तुला? हरिबा म्हणाला, अगं आय, तुला किती वेळा सांगितलं, अगं घरात बस जातो आणि दुसऱ्याच्या लग्नात ना खुपसू नको म्हणून. अगं तर तू काय ऐकतच नाहीस. काय चाललंय तुझं? आज सुनेसहित सगळेजण म्हातारीला तडा तडा बोलत होते, पण तरी म्हातारी दबली नाही. म्हातारीनं दोन्ही लेखांचं ऐकून घेतलं, सुनेचं ऐकून घेतलं आणि ताडकन म्हणाली, हा, माझ्या लेकीचं नानं गावानं उठवलं तेव्हा तुम्ही कुठे गेला होता र? अरे माझ्या लेकीचं लग्न मोडलं त्या वेळेपासून मी ठरवलं होतं, होय, गावात लग्न होऊच द्यायचं नाही. अरे माझ्या लेकीचं विनाकारण कोणीतरी लग्न मोडलं. आम्ही कुणाच्या आदियात नाही, कुणाच्या मादियात नाही, तरी पण आमचं कुणाला बघवत नाही. अरे लेकीचं दुसरं लग्न झालं नाही, त्याला कोण जबाबदार? हा, याचं मला उत्तर द्या अगोदर तुम्ही. येतंय का ध्यानात नाही? म्हातारीच्या या उलट प्रश्नाने पांडबा आणि हरिबा थोडा वेळ गप्प बसले. मग पांडबा म्हणाला, अगं आय, अगं आज तुझ्या या तोंडामुळं घरचंच लग्न मोडलं ग. त्या 2 जीप आल्या होत्या ना, त्या आपल्या आपल्या प्रसादला बघण्यासाठी आल्या होत्या बाय. तुझ्या नातवासाठी स्थळ आलं होतं ते. आता तसंच तर शोधून पण सापडणार नाही ग. त्यांनी पुढं म्हातारीला बोलायचं सोडून दिलं. बऱ्याच वेळानं म्हातारीच्या ही गोष्ट लक्षात आली. धक्काच बसला. तिला लय वाईट वाटलं. तिनं स्वतःच्या तोंडावर मारून घेतलं. स्वतःला शिव्या द्यायला लागली. कशी र मी हाडळ निघाली. माझ्या हातून नको ते पाप झालं. आता मी कसं पाप फेडू र बाबा. मी हाडळ निघाली र, हाडळ निघाली. म्हातारी बडबडत राहिली. पांडबा उठून वस्तीवर निघून गेला. हरिबा आणि सोन 2 जण झोपायला निघून गेले. रात्री उशिरापर्यंत म्हातारी सावळत असल्यासारखे पुटपुटत राहिली. त्या दिवसापासून म्हातारीनं जोत्यावर बसायचं सोडून दिलं. कुठल्या पाहुण्याला बोलावून घ्यायचं सोडून दिलं. कुणाला चहा पाणी करायचं सोडून दिलं. आता गावही निवांत झाला आणि म्हातारीही निवांत झाली.